कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जानू जानू काय झालं तू इतकी का रडतेस? मग काय करू मी? खूप हेल्पलेस फील होतंय मला। जे 3 दिवस माझ्या घरच्यांशी माझा काहीही कॉन्टॅक्ट नाहीये, त्यांना फोन ट्राय करू शकत नाहीये कारण आपल्या घरात नेटवर्कच नाहीये। जन, मी रिक्वेस्ट करते तुला, तू नेटवर्कचं काहीतरी बघ ना, नाहीतर मला निदान लँडलाईन तरी चालू करून दे। मला एकदा बोलायचंय रे घरच्यांशी, प्लीज तू काहीतरी कर ना। आय अंडरस्टँड जानू, बघ कंप्लेंट तर दिलेली आहे, तर नेटवर्कच नाहीये, त्याला कोण काय करणार ना? 3 दिवसांपासून कॉन्टॅक्ट नाहीये घरच्यांशी माझा। त्रास होतोय मला, नाही सहन होतंय। जानू, उद्या माझ्याशी तुझं बोलणं नाही झालं तरी तुला इतका त्रास होईल का? मी काय बोलतेय? तू काय वेगळा अर्थ काढतोयस या सगळ्याचा? मी कोणताही दुसरा वेगळा अर्थ काढत नाहीये, खरंच विचारतोय। आज तुझ्या घरच्यांशी तुझं बोलणं होत नाहीये म्हणून तुला इतकं वाईट वाटतंय। उद्या 2-3 दिवसांसाठी मी बाहेर गावी गेलो तर कसं काय तू मॅनेज करशील? मी नाही तुला एकट्याला जाऊ देणार, मी पण तुझ्या सोबत येईन। मी कशी या घरात एकटी राहू? मला नाही होणार ते। पण मी काय म्हणते, ही नंतरची गोष्ट आहे। मी आता तुला रिक्वेस्ट करते, तू नेटवर्कचं काहीतरी बघ, मला बोलायचंय रे एकदा घरच्यांशी। ठीक आहे मी बघतो, नेटवर्क येईल, डोंट वरी। तू प्लीज अशी रडू नकोस। कशाला रडतेस? रडू नकोस। मला ना तुला हसताना बघायला आवडतं। तू हस, कम ऑन स्माइल, थोडीशी हस। अरे परफेक्ट। थांब, मी बघते। नको जानू, मी बघतो। आई, बाबा, कशी आहेस? मी बरी आहे। तू कशी आहेस? मी ठीक आहे का? आता ठीक आहे बघ। बाबा, मजेत आहेस ना का? तुम्ही कसे आहात ते सांगा। बरं वाटतंय ना तुम्हाला? मी आता अगदी ठणठणीत आहे जानू। की दादा, कशी आहेस बाळा? पण तुम्ही इथे अचानक? जयंत, हे सरप्राईज होतं? हे सगळं तू केलंस? अगं नाही ग, सरप्राईज काय?
गेले 4 दिवस तुझा फोन लागत नाही, तुझा काही थांग पत्ता नाही. इतका घोर लागला होता आमच्या जीवाला. मग शेवटी आम्ही ठरवलं, म्हणजे मीच यांना म्हटलं, आता काही नाही, आपण सरळ घरीच जाऊया जान्हवीच्या. आणि मग थेट इथे आलो बघ. पण तुम्ही सगळे आता असे बाहेर उभे राहून नका ना बोलू. आत या. या बाबा. तुम्ही बसा ना. हो. ये ये बसा. बस तू बस ना. हो आजी. साव सावकाश हा. बस. वेंकी दादा बस. जावई बापू, अहो घर खरंच खूप प्रशस्त, मोठं आणि छान आहे हा. नाही का? खरंच जयंत. आणि अरे आम्ही इथे न कळवता आलोय, फोन सुद्धा नाही केला, हे तुला आवडलं नाहीये का? काही काय बाबा, मला खरंच खूप आनंद झालाय. इनफॅक्ट मला तर विश्वासच बसत नाहीये की तुम्ही सगळे इथे आलात. मे बी शॉक मध्ये माझा चेहरा असा दिसत असेल. पण जयंत, आम्ही बरेच दिवस जानूला फोन करत होतो पण लागतच नव्हता. हो ना. इथे काही नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे का रे? काहीच कळत नाहीये बाबा, कुठल्याच फोनला नेटवर्क नाहीये. मी कंप्लेंट केली आहे, बघू कधीपर्यंत सॉल्व्ह करतील ते. तुम्ही सगळे खूप लांबून आलात, सगळे फ्रेश होऊन घ्या ना. बरं तुम्ही सगळे आता बसा इथे. मी छान असा चहा करते तुम्हा सगळ्यांसाठी. अगो बाई, आता हे काय नवीन? तू चहा करणार आणि तो पण छान? आजी तुला काही डाऊट आहे का? तू आता माझ्या हातचा चहा पिऊनच बघ. आईच्या हातचा चहा विसरशील तू. बर बर, कर चहा. चल गाय. आले का? कुठे जायचं ग? ए बाई इथे ये. तुझ्यासाठी खाऊ म्हणलंय. तुम्ही सगळे आवरून घ्या, मी जरा आलो. काय आई, आपल्या जानूचं घर कसं वाटलं तुला? घर? अरे घर नाहीये श्रीनिवास, हा महाल आहे, महाल. माझ्या नातीला खूप श्रीमंताचं घर मिळालंय बघ. बापरे, स्वयंपाकघर बघ. आई दे त्या पिशव्या माझ्याकडे. सांभाळ, लाडू आहेत आणि चकल्या पण आहेत. हा. अगं मी करते ना. आई अगं असू दे, करते मी. काय बस? फोन अगं. अगं फोन बंद होता ना. आई आई अगं माझ्या फोनला नेटवर्क आलंय. म्हणजे आता फोन लागणार आम्ही केल्यावर? हो आई, खरंच खरंच तुम्ही ना माझ्यासाठी खूप लकी आहात. म्हणजे तुम्ही या घरात आलात आणि माझ्या फोनला नेटवर्क आलं. अगं बाई, तुझ्यापेक्षा मला आनंद झालाय. तुला सांगते, 4 दिवस तुझा फोन लागत नव्हता ना, असं वाटत होतं घरावर संकट आलंय. आत्ता संकट टळलं बघ. आता आम्ही करू शकतो ना तुला फोन? हो. केवढे मेसेजेस येत आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.